नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. मी दिवाळीसाठी ज्या दिवशी ना पणत्यांची वगैरे खरेदी केली ना, त्याच्या शेजारी हा आमच्या शहरातला ना म्हणजे पितळी भांडी मार्केट आहे असं समजा. सराफ बाजारामध्ये नाशिकला ना खूप मोठं असं पितळी मार्केट आहे, पितळी आणि तांब्यांच्या वस्तूचं. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे तांबे, घागर किंवा म्हणजे कलश असं म्हणू शकतात. किती सुंदर आहेत ना. आपल्या आधीच घेतल्या गेलेल्या असतात वस्तू आणि नवीन आलेल्या वस्तू बघितल्यावरती आपल्याला वाटतं, अरे आता आता तरी घेतलं असतं, आधी तरी घेतलं नसतं. दिवाळीसाठी एवढं मार्केट सजलेलं होतं, म्हणजे खूप सुंदर युनिक अशा वस्तू ॲवेलेबल होत्या. त्या दादांच्या हातातला जो कलश आहे ना, तो 3,000चा आहे. त्याच्यात लहान 2,500चा असं बऱ्यापैकी किंमत असलेल्या सगळ्या म्हणजे कलश होते. हे तिकडे बाजूला पण तांब्याची पण आहेत आणि पितळी पण आहेत. पण माझा असा अनुभव आहे की पितळी ना घासायला जरा इझी होतं, तांब्याचं जरा जड जातं. नंतर ना देव पण यांच्याकडे अँटिक देव खूप सुंदर आणि रेखीव होते आहेत म्हणजे. आणि आपले नैवेद्याची पानं आणि ही उरली बघू शकतात. अजून दुसरी उरली तुम्हाला दिसेलच, ती 1400 रुपयाची होती. ती पण इतकी सुंदर होती. मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये नक्कीच ती डिटेलमध्ये दिसेल. माझ्याकडून लॉंग व्हिडिओमध्ये शूटिंग झालं नाही. ॲक्च्युली ना इतकी गर्दी होती, तरीही या दादांनी बिचाऱ्यांनी अगदी चांगल्या पद्धतीने मला शूटिंग करू दिलेलं. ह्याच उरलीच्या बाजूला जे दिसतंय ना अगदी थोडी, ती उरली खूप सुंदर होती. मला मोह झाला होता की घेऊया असं, पण ना मी कंट्रोल केला, विचार केला की नाही आपल्याकडे आधीच 3 उरले आहेत आणि याची आपल्याला गरज आहे का. ही बघू शकतात, हे फार छान सुंदर 1400 रुपयाचं होतं. मोराच्या नवीन आलेल्या आपले नंतर या समई आणि छोटंसं दुकान आहे, पण या दुकानात भरपूर असा सामान होता. मीही पहिल्यांदाच या दुकानात गेलेली होती. नंतर ना भातुकलीचे खेळी, आणि आपण भातुकली खेळच म्हणून नाही, पण ना सजावटीसाठीही किंवा रुखवतामध्ये ठेवण्यासाठी या वस्तूंचा वापर नक्कीच करू शकतो. अतिशय सुंदर अशा सुबक हंडे, नंतर गंगाळ, बादल्या, पातेले, परात, छोट्या छोट्या भातुकलीमधल्या असंख्य अशा वस्तू इथे ॲवेलेबल आहेत. आणि त्या दिवशी वसुबारस होती ना, तर गाय पण इतक्या सुंदर होत्या. उन्नतीला तर सारखं वाटत होतं की मी तिला भातुकली ही घेऊन द्यावी. रॅक पण होते, हे बघू शकतात. इडली पात्र, अप्पे पात्र पण होतं त्यांच्याकडे. अनेक वस्तू होत्या, पण मी गर्दीमुळे ना बऱ्यापैकी वस्तूंची शूटिंगही केली नाही. परात होती आणि हा बंब होता जुन्या पद्धतीचा. नंतर पिंप, फिल्टर सगळंच होतं. पाट्या वरवंट्यासुद्धा होता त्यांच्याकडे. वेळ होती पितळी, स्टोव असायचा जुना पितळी, अगदी तोही होता. हत्ती, आपल्या गाय, नंतर हे ताटं पण होते जेवणाचे. ते बनवून पण देतात वाटतं, म्हणजे ऑर्डर घेऊन. तर सुंदर असे त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे सेट्स होते. पण बऱ्यापैकी आता पितळी, तांबं, सोनं आणि चांदी यांच्या सगळ्यांची किंमत खूप वाढलेली आहे. आणि ही प्लेट तर मला प्रचंड अशी आवडली. पितळी असती ना तर मी नक्कीच घेतली असती, पण ती तांब्याची होती. तांब्याच्या वस्तू घासायला ना थोड्या कठीण वाटतात. त्याच्या पुढच्या दुकानात आली, बघू शकता तुम्ही, ही उरली. ती पण खूप सुंदर होती. तीही 3-4 हजाराची होती. जड होत्या ह्या सगळ्या उरल्या. या नवीन आलेल्या आहेत, काही हत्तींच्या आणि काही उरलीवरती मास्याचा असा आकार होता. काहींची किंमत 5,000, काहींची 4,000, काहींची 3,000 आणि काहींची 7,000 अशी पण होती. हे ना जिथून मी ते तेलाचं पात्र घेतलं होतं ना भांडं, त्या दुकानात म्हणजे आलेली होती. तर तिथेही अतिशय सुंदर अशी उरली होत्या. ही पण खूप मोठी अशी सुंदर उरली आहे. तर हिची डिझाईन ना खूप मोठी असल्यामुळे छान रेखीव अशी दिसत होती. तर ती 6,250 असं दाखवत होती, पण ती 4,000ला काहीतरी देणार होते ते. तुम्ही त्याच्या बाजूलाच बघू शकता, तेलाचं पात्रही त्यांनी मला दाखवलेलं आहे. तरी मी त्या दिवशी ना जास्त गर्दीचा सामना करायला नको म्हणून 12 नंतर लगेच बाजारात गेली होती की दुपारी जास्त लोक नसतात.
4 वाजेनंतर प्रचंड गर्दी असते. मग उन्नतीला ना शूज घ्यायचे होते आणि तनिष्काला तर मग तिथूनच बाजारातून शूज घेतलेले. पण उन्नतीला ते शूज घालून जायचे होते, तिच्या मैत्रिणींना दाखवायचे होते. नंतर ना वॉशिंग मशीन दुरुस्त करणाऱ्या दादांनाही बोलवलं होतं, कारण की म्हणजे कपडे धुण्यासाठी खूप गरजेचं राहतं. बेडशीट्स वगैरे, छोटे कपडे तर आपण हाताने धुवून घेतो, पण बेडशीट्स वगैरे इथे दगड पण नाही आहे, म्हणून मग ना त्यांना अर्जंट बोलवलेलं. तर थोडा पाईपमध्ये प्रॉब्लेम होता. नंतर दुसऱ्या दिवशी ना मला ना सगळी भांडी जी होती ती इथे ठेवलेली ती घासून घ्यायची होती, कारण की मी मागच्या वेळेस जाताना ना स्वतःच पेस्ट कंट्रोल केलेलं होतं. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल त्यावेळेस. मग त्या भांड्यांना ना थोडंसं मला म्हणजे वास तर इतका येत नव्हता, पण मलाच माझ्या मनाला वाटत होतं नको, ते हर्बल जरी असलं ना पण तरी पण म्हणजे आपण धुवून स्वच्छ करून घेऊ भांडी. मग ना मी स्टीलची जी भांडी होती छोटी छोटी ती मी डिशवॉशरमध्ये लावली, कारण की छोटी भांडी बऱ्यापैकी मावून जातात. अश्विनी जाधव यांनी मला विचारलं होतं डिशवॉशरबद्दल, तर अगदी छान बिंदास घेऊ शकतात. खूप छान भांडी निघतात, स्वच्छ निघतात. आपल्यालाही आपणही स्वतः स्वच्छच भांडी टाकायची त्यामध्ये, म्हणजे की जेणेकरून ते चांगलं टिकतं. आणि माझी भांडी तर मी क्विक वॉशमध्येच धुते, त्यामुळे म्हणजे खूप अशी करपलेली वगैरे नसतात ना, मग ती झटपट स्वच्छ होतात आणि छान कोरडी होऊन गरम पाण्यामध्ये धुवून भांडी बाहेर येतात आणि शिवाय चकचकीत अशी भांडी दिसतात. आपले पिवळे पडलेले कप, नंतर चाळण्या, म्हणजे ही सिरॅमिकची भांडी तर काय स्वच्छ, म्हणजे जे कप आपण हाताने किती घासले ना तरी पिवळापणा येतोच. तर इतके चकचकीत कप आणि काही भांडी निघतात की असं वाटतं की आत्ताच बाजारातून आपण आणली आहेत. खरं तर मी डिशवॉशर घेतलं नसतं, कारण की मी कंटिन्यू भांडी घासत असते. आणि पण ना यूट्यूबचे व्हिडिओ आणि ना आपल्या कामवाल्या मावशींचाही खूप प्रॉब्लेम होतो. ते त्यांना जरी लावलं ना तरीही आपल्याला बघा एकच जाळी भांडी देता येतात, नंतर जास्त दिली तर त्यांची कुरबूर चाललेली असते. मग त्यापेक्षा ना म्हणजे आता यूट्यूबमुळे कसं कधी कधी काहीतरी रेसिपी बनवायची असली, बरीच भांडी वापरली जातात. मग आपल्याकडे असलं ना तर लगेच आपण लावू शकतो. हे मी स्वतः यूट्यूबच्या पैशांमधून घेतलेलं ना, त्यामुळे मी याला खूप जपत असते. कारण की म्हणजे सगळ्याच वस्तूंना आपण जपतो, पण स्वतःच्या मेहनतीने मेहनतीच्या पैशांनी ना म्हणजे स्वतः जेव्हा आपण कमवून छोटं का असे ना काहीतरी केलेलं असलं ना तर खूप भारी वाटतं, ती फिलिंग खूप वेगळी असते. मग म्हणून ना मिस्टर तर तयारच नव्हते मला, पण माझाच खूप हट्ट होता, तर मग मी घेतलेलं. पितळी नंतर ना आपले ब्लॅक कोटेड भांडी असतात ना ती चालत नाही. स्टीलची आणि सिरॅमिकची काचेची भांडी चालतात, डिशवॉशरला एकदम चकाचक निघतात. मग तेवढी पितळी वगैरे असली का तेवढी आपण हाताने घासू शकतो. एक टाईम येतात, नंतर ना बाकीची भांडी आपल्यालाच घासावी लागतात. आणि महत्त्वाचं म्हणजे मला इतरांच्या हाताची भांडी आवडतच नाही, कारण की इकडे नाशिकला तर छान घासतात, म्हणजे काही जण असतात साबण राहू देतात. पण मला बुलढाण्याचा अनुभव आलेला ना, तर तिथे ना थोडं मी 3-4 कामवाल्यांना बघितलेलं, मावशींना अप्रामाणिकपणे स्वच्छ काम नाही करत. म्हणजे ना त्यांच्याकडे ऑलरेडी खूप कामंही असतात आणि तर त्यामुळे ना त्यांना एवढी घाई असते. घर पुसतानाही ना ते काने म्हणजे असे कोपऱ्याने पण नाही, अगदी नुसतं पाण्याचं म्हणजे सगळीकडे डाग दिसतात ना अशा पद्धतीने घर पुसतात. तर माझ्या नेचरला ना ह्या गोष्टी सहन होत नाही. मग त्यामुळे ना ती कामं मी भले स्वतः करण्याचं ठरवते, पण मग मी त्या गोष्टींची ॲडजस्टमेंट नाही करू शकत. आपण 100% करा असं म्हणत नाही, पण ॲटलिस्ट 80%, 70% तरी करा. पण 50%ही करत नाही ना, मग त्यामुळे ना मग ते उलट आपल्याला मनस्ताप होतो बऱ्यापैकी गोष्टींचा. म्हणून मग म्हणून मग मी भांड्यांसाठी डिशवॉशर घेतलं होतं, की निम्मे हाताने घासली जातील आणि बाकीच्यांची मला डिशवॉशरची मदत होईल. पण नेमकं त्यानंतर ना लगेच ट्रान्सफर झालेली. पण मग रेंटच्या घरात कसं परत नळ फिटिंग ह्या सगळ्या गोष्टी, परत सामान नेताना चढवताना या वस्तू खराब होतात, म्हणून मग इथल्या वस्तू इथेच ठेवल्या होत्या. तुम्ही बघू शकतात किती चकचकीत अशी भांडी निघालेली आहेत. ना हाताने घासल्यावरती इतकी स्वच्छ निघत नाहीत.
तितकी भांडी स्वच्छ निघतात. नंतर ना खूप काचेच्या बरण्या घासल्या होत्या, डबे घासले होते म्हणून ते गॅलरीत ठेवले होते. पण संध्याकाळी ना खूप फटाके फोडत होते म्हणून मग मी पटपट उचलून घेतले, बेडवरती ठेवले, कारण की तिकडून ना म्हणजे ऊन येतं दुपारी संध्याकाळी. नंतर ना रात्री मग सगळं जेवण वगैरे आटोपलं आणि किचन वगैरे आवरला, भांडी घासली. थोडीशीच होती रात्रीची, कारण की खिचडीच बनवली होती मी. मिस्टर तर काही नव्हते, मग आम्ही तिघंच होतो. तर मग काय आपल्याला बघायलाच नको, आपण घरी मिस्टर नसल्यावरती ना एकदम शॉर्टकट असं जेवण बनवत असतो. मग डाळी कडधान्य आणलेलं होतं ते संपूर्ण मी या काचेच्या बरण्यांमध्ये भरून घेतलं. मी खूप किराणा आणलेला नव्हता, कारण की अगदी थोडासाच घेतला होता. मग विचार केला की डीमार्टला जाऊन आपण नेक्स्ट टाईम किराणा घेऊया. मला ना मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलं होतं बरण्यांमध्ये ना किराणा भरताना. मला ज्यांचं माहेर नाशिकचं आहे, मला त्यांचं नाव आठवत नाही ॲक्च्युली, कारण की मी आता आवाज देते व्हिडिओला आणि मग मी बॅकला जाऊन परत बघूही शकत नाही की म्हणजे नाव काय आहे. तर त्यांनी विचारलेलं मी कुठून घेतलेलं आहे, तर ना दीप अप्लायन्सेस कॉलेज रोड येथून ना मी या सगळ्या काचेच्या बरण्या घेतलेल्या आहेत. तिथे अतिशय सुंदर म्हणजे उत्तम अशा क्वालिटीच्या काचेच्या बरण्या मिळतात. नंतर तुम्ही बघितलंच असेल शॉर्ट व्हिडिओमध्ये, आम्ही म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी मॉलमध्ये खरेदीसाठी गेलेलो होतो. तुमच्याकडे पण जर मॉलमध्ये कोरियन शॉप असेल ना, तर तिथले टिफिन एक नंबर क्वालिटीचे असतात बरं, खराब होत नाही. आणि तिथे इतक्या सुंदर काचेच्या बरण्या आहेत. जर कधी मी गेली ना, शूटिंग करू दिलं ना त्यांनी, एकदम युनिक अशा म्हणजे तिथे काचेच्या वस्तू, नंतर सिरॅमिकच्या वस्तू, तिथले नॅपकिन, तिथले बेल्ट असतात ना इतके टिकतात. माझ्याकडे तिथले नॅपकिन होते, कितीतरी 6-7 वर्ष मी ते नॅपकिन वापरलेले. नंतर ना म्हणजे मॉलच्याच इथे मॅक्स आहे, मॅक्सच्या समोरच ना छान ज्युतीचं म्हणजे शॉप लागलेलं होतं. आणि तिथेच ना पर्सचं पण जयपुरी स्टाईलची पर्स मिळते. 300 रुपयाला इतकी सुंदर पर्स मिळायची. पण ना आता सध्या ते नव्हतं दुकान, नाहीतर मला ना घ्यायची होती. अशा पद्धतीने दिवाळीची संपूर्ण सांगता समाप्ती झाली आणि मिस्टर नंतर ना ऑफिससाठी जायला निघाले होते. तर ते गेले ना त्यावेळेस खूप वाईट वाटत होतं. आणि मग ना नंतर त्यांनी रजा काढलेली, कारण की दिवाळीत त्यांना अजिबातच सुट्टी मिळालेली नव्हती. 1 दिवसासाठी आलेले आणि परत ते रिटर्न गेलेले. तुमची दिवाळी कशी गेली? छानच गेली असणार, ते मला नक्की सांगा. आणि प्लीज हाईप करायला, लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.